डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात एखादी गोष्ट आली की ते त्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागतात आणि नंतर तोंडावर पडल्यानंतर माघार देखील घेतात। हा त्यांचा मागच्या काही वर्षांचा इतिहास आहे। सध्या त्या अमेरिकेच्या ॲपल या कंपनीच्या मागे लागलेत। मागच्या काही दिवसापूर्वी ते टिम कुक यांना बोलता बोलता म्हणाले होते की ॲपलचं मॅन्युफॅक्चरिंग भारतात करू नका, अमेरिकेत करा। आता त्यांनी आज घोषणाच केलेली आहे की जर ॲपलनं त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग भारतात केलं तर त्यांच्यावर 25% टॅरिफ अमेरिका लावेल। त्यांनी अशी ही धमकीच ॲपल कंपनीला दिलेली आहे। पण तरी सुद्धा ॲपल येणाऱ्या काळात भारतातलं त्यांचं प्रोडक्शन वाढवणारच आहे, कमी करणार नाही। त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भीक न घालता पुढे जायचं ठरवलंय। मग याचं कारण काय असेल? ॲपलला अमेरिकेत आयफोन तयार करणं का परवडत नाही आणि भारतात तयार केलेलं का परवडतं? 25% टॅरिफ लावले तरी हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। It would be more. It would be also Samsung and anybody that makes that product. Otherwise, it wouldn't be fair. I guess the end of June it'll come out. I think we have that appropriately done by the end of. You know, the iPhone. If they're going to sell it in America, I want it to be built in the United States. त्यांनी सांगितलं की या जून पासून ॲपल कंपनीवर आणि सॅमसंग आणि इतर कंपन्यांवर जे त्यांचे स्मार्टफोन्स बाहेर बनवतात आणि ते अमेरिकेत घेऊन येतात त्यांच्यावर अमेरिका 25% टॅरिफ लावेल। पण ॲपल कंपनीने मात्र त्यांच्या या धमकीला जुमानलं नाही, कारण त्यांचे आयफोन बनवण्याचा जो एकूण खर्च आहे तो खर्च फक्त तो आयफोन अमेरिकेत बनवल्यामुळे कम्प्लिटली बिघडून जातो आणि तो जर अमेरिकेत तयार केला तर त्याची किंमत किती होते ते देखील आपण यामध्ये कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला सांगणारच आहे। आपण उदाहरणादाखल एक आयफोन घेऊया। उदाहरणार्थ आयफोन 16 घ्या, ज्याची किंमत साधारण $1000 आहे, म्हणजे सध्या भारतात त्याची किंमत ₹87,000 आहे। ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह म्हणजे GTRI यांनी सांगितल्यानुसार ॲपलचा ब्रँड, त्यांचं डिझाईन आणि सॉफ्टवेअर या 3 गोष्टींसाठी ॲपल कंपनी एकूण त्याच्या $1000 पैकी $450 आपल्याला घेते। यातल्या चिपसाठी तैवानला $150 जातात, स्क्रीनसाठी म्हणजे OLED डिस्प्लेसाठी साऊथ कोरियाला $90, तर जपानला कॅमेऱ्यासाठी $85 जातात। त्यातले सेमीकंडक्टरसाठी पुन्हा अमेरिकेतल्या कॉलकॉम या कंपनीला $80 आणि इतर छोट्या मोठ्या पार्टसाठी जर्मनी, व्हिएतनाम, मलेशिया यांना $45 मिळतात। आणि भारत किंवा चीनमध्ये जेव्हा हा आयफोन असेंब्ली केला जातो तेव्हा त्याच्या असेंब्लीची कॉस्ट असते फक्त प्रत्येक फोन मागं $30। म्हणजे भारतात प्रत्येक फोन असेंब्ली करायला साधारण 2500 किंवा ₹2600 लागतात, असं आपण सोपं लक्षात ठेवूया। भारतात फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगारांचे पगार साधारण $230 आहेत। हेच पगार अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया या राज्यामध्ये $2900 प्रति महिना आहेत। म्हणजे भारतातल्या पगाराच्या जवळजवळ 13 पट पगार अमेरिकेत आहेत। एक आयफोन बनवायला जिथं भारतात फक्त $30 लागतात म्हणजे $2500 लागतात, तिथं तोच आयफोन बनवायला अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये $390 लागतात, म्हणजे ₹34,000 फक्त आयफोनची असेंब्ली झाली। यानंतर असेंब्ली करून पुढे त्याचं ट्रान्सपोर्टेशन आणि इतर कॉस्ट आहे ती पण वेगळी, ती त्याच प्रमाणात वाढणार। पण हे सगळं ट्रम्प यांनी भारतात आयफोन असेंब्ली केल्याबद्दल त्याच्यावर जर 25% टॅरिफ लावला तरी $30 25% टॅरिफ लावला तर जास्तीत जास्त $37.5 होतील। त्यामुळे ॲपल कंपनीचं फार काही नुकसान होणार नाही। त्या उलट जर आयफोनला $390 देऊन जर त्याची असेंब्ली करून अमेरिकेतच घेतली तर कंपनीला जे $450 मिळतात, जे ॲपलकडे येतात त्यातलेच हे $390 जातील आणि फक्त $60 शिल्लक राहतील। म्हणजे ॲपलचा जो प्रॉफिट आहे तो सबस्टन्शियली कमी होईल। हे सगळं पाहता तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की जर आयफोन अमेरिकेतच बनवला गेला तर याच आयफोन 16 ची किंमत जी आता $1000 आहे ती वाढून $3500 पर्यंत जाऊ शकते। म्हणजे जवळजवळ $3,10,000 एक आयफोन 16 पडेल। त्यामुळे ॲपलचे जे फोन्स आहेत ते मार्केटमध्ये इतर फोन बरोबर स्पर्धा करू शकणार नाहीत आणि ॲपलचा धंदा बसेल। त्यामुळे ॲपल कंपनीने असं ठरवलंय, ट्रम्प यांनी जरी 25% टॅरिफ लावला तरीही ॲपल कंपनी त्यांचे स्मार्टफोन भारतात आणि चीनमध्ये बनवणार आहे किंवा तैवान किंवा इतर देशांमध्ये बनवणार आहे। अमेरिकेचे 25% टॅरिफ दिलेला त्यांना परवडतो। त्यामुळे सध्या ॲपलचे फोन बनवणारी सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या फॉक्सकॉननं त्यांच्या बेंगलोरमधल्या प्लांटची स्ट्रेंथ आणि कॅपॅसिटी वाढवलेली आहे। 300 एकरचा हा प्लांट देवनहल्ली या ठिकाणी आहे,
ज्यामध्ये यावर्षी 1,00,000 आयफोन असेंब्ली होणार आहेत आणि पुढच्या वर्षी हा आकडा त्याच्यापेक्षा जास्त मोठा असेल। हाच देवनहल्लीचा प्लांट येणाऱ्या काळात ॲपलचा सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग हब असेल, असं ॲपल कंपनीचे CEO टिम कुक यांनी सांगितलं। त्याशिवाय भारत सरकार भारतात मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्यांना स्पेशल इन्सेंटिव्ह देणार आहे आणि भविष्यातले चीनबरोबरचे अमेरिकेचे संबंध तणावाचेच राहतील अशी शक्यता लक्षात घेता अमेरिकेला किंवा ॲपल कंपनीला त्यांचे फोन भारतातच बनवणं जास्त फायद्याचं ठरणार आहे। या विषयावर ॲपलचे संस्थापक असणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांनी एक भविष्यवाणी जवळजवळ 10-15 वर्षापूर्वीच केली होती, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2011 साली स्टीव्ह जॉब्स यांना विचारलं होतं की आयफोन अमेरिकेत तयार केले जाऊ शकतील का, तेव्हा स्टीव्ह जॉब्स यांनी सांगितलं होतं की आयफोन बनवणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत त्या अमेरिकेत परत कधीच येणार नाहीत, त्या येऊ शकत नाहीत आणि हीच गोष्ट आज देखील सत्य आहे। हे सत्य येणाऱ्या काळात देखील सत्यच राहील, पण ही गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे काही राष्ट्राध्यक्ष विसरतात आणि त्यामुळे मार्केटमध्ये फार मोठी गडबड उडून जाते आणि नंतर त्यांना त्यांचे हे निर्णय मागे देखील घ्यावे लागतात, हे आपण बघितलेलंच आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आयफोन भारतात तयार केले जावेत की अमेरिकेत तयार केले जावेत? याबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा। जय हिंद।